दुबईत भिकारी समजून लोक देत होते पैसे. पोलीस चौकशीत समोर आलं वेगळंच सत्य. पोलिसांनी डोकं धरलं. लोकांच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असं जे उघड झालं त्याने अक्षरशः खळबळ उडाली. रोज मशिदीबाहेर, बाजारपेठेत सिग्नलवर बसलेला तो माणूस, फाटके कपडे, डोळ्यात अश्रू, हातात वाटी. पण प्रश्न असा आहे की तो खरोखरच गरीब होता का, की सगळ्यांच्या भावनांशी खेळणारा एक मोठा खेळाडू? दुबई नाव घेताच डोळ्यासमोर उभं राहतं ते गगनचुंबी इमारतीचं शहर, सोन्याचे बाजार, आलिशान गाड्या आणि पैशांचा पाऊस पाडणारा देश. दुबई म्हणजे श्रीमंतीचं प्रतीक. पण या चमकदार शहराच्या सावलीत एक वेगळी दुनिया जगते. बांधकाम मजूर, परदेशातून आलेले कामगार, छोट्या पगारावर कुटुंब चालवणारे लोक आणि त्याच गर्दीत बसलेला तो एक भिकारी. रमजानचा पवित्र महिना सुरू झाला होता. उपवास, नमाज आणि दानधर्म या महिन्यात लोकांची माणुसकी आणखी जागी होते. मशिदीबाहेर रांगा लागल्या होत्या. अनेक जण गरजूंना पैसे देत होते. त्याचवेळी दुबई पोलिसांनी एक विशेष मोहीम सुरू केली, कॉम्बॅट बेगिंग. कारण संशय वाढत होता. दुबई पोलिसकडे काही तक्रारी आल्या होत्या. काही भिकारी रोज वेगवेगळ्या ठिकाणी दिसत होते, पण त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. कोणी सांगत होतं, हा माणूस दिवसभर भीक मागतो पण रात्री कुठे गायब होतो. प्रश्न निर्माण झाला. संशयित आणि गुन्हेगारी घटना विभागाचे संचालक ब्रिगेडियर अली अल शम्सी यांनी गुप्त पथक तयार केलं. साध्या कपड्यात पोलीस त्या भागात फिरू लागले. त्या भिकाऱ्याचं निरीक्षण सुरू झालं. तो दिवसभर भावनिक गोष्टी सांगायचा. माझं कुटुंब आजारी आहे, मुलांना अन्न नाही. लोक भावूक व्हायचे. दिवसभरात त्याच्या वाटीत नोटा साचत होत्या, दिरहमच्या नोटा, नाणी, कधीकधी मोठ्या रकमेच्या देणग्या. पण संध्याकाळ होताच तो अचानक उठायचा, फाटके कपडे बदलायचा आणि इथेच सुरू झाला खरा धक्का. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. तो एखाद्या गलीमध्ये शिरला नाही, एखाद्या झोपटीत गेला नाही, तर थेट एका पार्किंगमध्ये पोहोचला. तिथे उभी होती एक चमचमीत आलिशान कार. तो आत बसला आणि निघून गेला. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सापळा रचला. रमजानच्या गर्दीत तो पुन्हा भावनिक आवाहन करत बसला होता. लोकांच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी पोलीस तयार होते. त्याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशी सुरू झाली. सुरुवातीला तो स्वतःला गरीब, बेसहारा, परदेशातून आलेला कामगार असल्याचं सांगत होता. पण जेव्हा त्याची कागदपत्र तपासली गेली तेव्हा वेगळंच चित्र समोर येऊ लागलं. त्याच्या नावावर व्हिसा होता, म्हणजे तो कायमस्वरूपी रहिवासी नव्हता. पण एवढंच नव्हतं तर त्याच्या मोबाईलमधील व्यवहार, बँक खात्याची तपासणी जेव्हा केली गेली आणि अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले. खलीज टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेल्या 90% भिकारी व्हिजिट व्हिसावर आले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली. एका भिकाऱ्याकडे तब्बल 25,000 दिरहम रोख सापडले. भारतीय रुपयात त्यांची किंमत लाखोंमध्ये जाते. पण ही तर फक्त सुरुवात होती, कारण ज्याच्याबद्दल आपण बोलतोय त्याचं सत्य अजून समोर आलं नव्हतं. दुबईच्या कायद्यानुसार भीक मागणं गुन्हा आहे. 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 5,000 दिरहम दंडाची तरतूद आहे. संघटित टोळी असल्यास शिक्षा आणखी कठोर, 6 महिने तुरुंगवास आणि 1,00,000 दिरहम दंड. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला आणि तिथे जे दिसलं ते पाहून अधिकारीही काही क्षण स्तब्ध झाले. साध्या भिकाऱ्याच्या नावावर असलेली मालमत्ता, आलिशान वस्तू, महागडे घड्याळे. रमजानच्या पहिल्या आठवड्यातच 26 जणांना अटक झाली होती. वेगवेगळ्या देशांचे नागरिक. सगळ्यांना एकच डाव, लोकांच्या उदारतेचा फायदा घेणं. म्हणजे भीक मागण्यापासून मुक्त एक जागरूक समाज हा घोषवाक्य देत मोहीम राबवली जात होती. अधिकाऱ्यांनी लोकांना आवाहन केलं, देणग्या फक्त परवानाधारक संस्थांनाच द्या. रस्त्यावर कुणालाही पैसे देऊ नका, कारण अनेक वेळा ही भावना फसवणुकीसाठी वापरली जाते. दुबईसारख्या शहरातही अशी जाळी विणली जाऊ शकते, हे अनेकांना धक्का देणारं होतं. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. आपण ज्याला गरीब समजत होतो तो खरोखर गरीब होता का, हा प्रश्न सर्वांच्या मनात होता. दरम्यान चौकशी पुढे सरकत होती. आर्थिक व्यवहार, गाड्यांची नोंदणी, मालमत्तेची कागदपत्र, एकामागून एक पुरावे समोर येत होते. प्रत्येक कागद वेगळीच गोष्ट सांगत होता. आणि मग शेवटी पोलिसांनी अधिकृतपणे जे जाहीर केलं त्याने सगळेच हादरले. तो माणूस फक्त रोज भीक मागून हजारो दिरहम कमवत नव्हता, तर तो कोट्याधीश होता. त्याच्या नावावर 3 आलिशान गाड्या, मोठी मालमत्ता आणि कोट्यावधींची संपत्ती होती. लोकांच्या सहानुभूतीवर उभारलेलं साम्राज्य, ज्याला सगळे गरीब समजत होते, तो प्रत्यक्षात करोडपती निघाला. दुबईत भिकारी समजून लोक देत होते पैसे. पण पोलीस चौकशीत समोर आलं वेगळंच सत्य. तो भिकारी नव्हता, तो कोट्यावधींचा मालक होता.